सो नमस्कार सगळ्यांना, ढेबे फॅमिलीच्या ब्लॉगमध्ये आज आहेत आमच्या लाडक्या मामाच्या मुलीचा इंटरव्ह्यू. सो लेट्स स्टार्ट. तर माझा पहिला प्रश्न आहे माझ्या मामाच्या मुलीला. तू राहते मुंबईला, पण तुला मुंबईला राहायला आवडतं की पुण्याला राहायला आवडतं की तुझ्या मोगरवाडी गावाला राहायला आवडतं? I would say it is a tie between Mogalwadi and Mumbai because मला पुणे जराही आवडत नाही, पुणे सिटी. But Mogalwadi is a place. It is very peaceful. It is very quiet. It's just that there's no electricity, no net connectivity. And in Mumbai, I have felt very safe. Like I don't think any other city in the country would give me the guarantee of getting out of my house at like 8 or 9 and coming back at 11, 12 or even 1 sometimes. I just don't think that any other city can provide that. Pune, I do not like Pune solely for the reason of the public transport commute. I don't think there are autos which go on meter all the time. You really have to find your way with the autos. And the people over here, no, I'm from Mumbai. People over there are much better. Okay. हे मला पुन्हा मराठीमध्ये बोलायला पाहिजे होतं, पण मी मराठी बोलायला विसरली आहे. अशा प्रकारे तुम्हाला समजलंच असेल, ही महाराष्ट्रात राहूनही हिला मराठी बोलता येत नाही. मराठी बोलता येतं, त्याच्यात माझी मराठी बरोबर जागेवरती निघत नाही कधी कधी, बाकी काही नाही. जस्ट आय एम मोर कम्फर्टेबल. मोर कम्फर्टेबल विथ इंग्लिश. ओके, समटाइम्स. ओके. बट तू विसरतेस का आपण मराठी कल्चरमध्ये वाढलोय? मला मराठी येते बोलायला, पण जर मी कोणत्या विषयाबद्दल बोलते, इफ आय एम मोर इंटरेस्टेड और एलिक्वेंट इन दॅट टॉपिक, आय कॅन टॉक मोर अबाउट इट इन इंग्लिश. मला मराठीमध्ये तेवढे ॲडजेक्टिव्ह शब्द, क्रियाक्रम ते नाही येत. क्रियाक्रम नाही, क्रियापद नाही येत. सो क्रियापद, वर्ब्स. क्रियापद नाही इंग्लिश. इंग्लिशमध्ये लगेच सुचतं आहे ना बोलायला. आता ही आहे माझी भाची, ही पण गावाकडची आहे आणि ही आहे मुंबईची. तर आता हिला आपण काही प्रश्न विचारूया. तुला पुण्याला राहायला आवडतं की गावाला राहायला आवडतं? गावाला. बरं, एक्सप्लेनेशन दे, म्हणजे जरा विस्तारित सांग, का आवडतं गावाला राहायला? पुण्यात एवढं पब्लिक नसतं. पब्लिक कशाला लागतंय? तुला का आवडतं? तिकडं नुसतं गरम होतं, काही नसतं, नुसतं कोंडून राहतं माणूस, म्हणून तिकडं आवडतं. गावाला आवडतं. बरं, तुला मराठीत बोलायला आवडतं की इंग्लिशमध्ये बोलायला आवडतं? मराठीत बोलायला आवडतं. इकडं बघितलं का, इकडं मराठी शब्द सापडत नाहीत. आम्हाला मराठी शब्द सापडत नाहीत. त्यांचे क्रियापद गायब आहेत इंग्लिशमध्ये. ते बस थोडंसं इथे तिथे हे होतं, बाकी तर येते मला मराठी. तिचे क्रियापद आहेत ना इंग्लिशमधले स्ट्रॉंग आहेत, आणि मराठीतले क्रियापद आहेत ना तिला हवेत शोधायला लागते. तर माझा पुढचा प्रश्न आहे, तो आता ही नॉर्मल कपडे घातले, तुझ्यासाठी ती नॉर्मल आहेत. ओके. आणि मुंबईसारख्या ठिकाणी ही कपडे नॉर्मल आहेत, पण तू पुण्याला आल्यावर ही गोष्ट नोटीस केली असेल की लोक तुझ्याकडे असे म्हणजे वेगळ्या नजरेने बघतात की बाई ही कशी कपडे घातले आहेत, काय घातले आहेत. हे पुण्याचं पण असंच आहे. पुण्याला पण म्हणजे इतकं कोण असं इतके कपडे घालून फिरत नाही. पण मग गावाकडे गेलं होतं त्याहूनही असे कोण कपडे घालत नाही आहे. तर मग तुझं ह्या अशा कपडे घालण्याबद्दल पुण्यात गावाकडे काय मत आहे? म्हणजे मुंबईमध्ये कोण जास्त बघत नाही, लाईक कोणाकडे टाईम नसतो की तुम्ही काय घालताय हे सगळं बघायला. गावी म्हणजे आय थिंक ह्याचेच ती लोकं सुद्धा ब्लाऊज आणि हे सगळे क्रॉप टॉप या लेंथचे घालतात, जस्ट बिकॉज इट्स साडी ती लोकं बघत नाहीत. आणि मी क्रॉप टॉप घातलेला आहे म्हणून ती लोकं जास्त हे करते. बट मी पर्सनली आय हॅव मेड इट, लाईक मी अजूनपर्यंत क्रॉप टॉप घालूनच नाही गेली आहे माझ्या गावी, because I know how they look. But again, like it's their ideology, their mentality. It is not yet as progressive as some people would like, but it is getting there slowly. And yeah, so just for them की like चल ठीक आहे, बस त्यांचं मन ठेवायला मी घालते. I would say पुणे, तिकडे मुंबई आणि पुणे I would not care. मी काही पण घालते.
हा ना, पुण्याला पण हा. आता जसं की आता आपण बाहेर गेलो होतो बघितलं तर म्हणजे काही काही ठिकाणी नाही घालत असे कपडे, तर हा. तिथे लोकांना असं थोडंसं वेगळं वाटतं. बघतात फॉर शुअर. तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुला कम्युनिटी वाईज, नेचर वाईज म्हणजे चांगल्या स्वभावाची म्हण किंवा हेल्प करणारे लोक मुंबईचे वाटतात, पुण्याचे वाटतात की गावाकडचे वाटतात, की जस्ट तू लगेच कॉल केला, एक कॉलमध्ये तुझा कॉल रिसीव झाला आहे, असं कोणत्या लोकांपैकी झालं आहे, पुण्याच्या, गावाकडच्या की मुंबईच्या? आय थिंक मुंबईच्या, बिकॉज मुंबईमध्ये लोक म्हणजे त्यांना ओळखीची पण गरज नाही आहे. लाईक इफ यू आर इन अ डेस्परेट नीड, ती लोक अनॉय होणार, तुम्हाला हेल्प करणार पण लगेच जाणार. लाईक असं फार लवकर हेल्प करून निघून पण जाणार, कारण की त्यांना घाई आहे. ती लोक घाईमध्ये हेल्प करून निघून जाणार. सो आय फील दॅट इज नाईस. पुणे, आय डू नॉट लाईक द पीपल टू बी क्वाईट फ्रँक. नाही, मी पुण्याची आहे. पुण्याची लोक पण खूप हेल्पफुल आहेत आणि खूप मदत करतात. नाही ही गोष्ट गावाकडची लोक नाही, गावाकडची लोक हेल्प करतात, मी मान्य करते, पण पुण्याची लोक पण सगळ्यांना हेल्प करतात, मदत करतात. मुंबईमधली जास्त म्हणजे काय असतं, फक्त एवढंच की मागून खूप ट्रॉफिक आहे, गाडी आहे, गरमी होती, धावा पळा, उधळा, पळत सुटा, हे बाकी काहीच नाही आहे. नाही तर मुंबई आहे. हां पुण्याची लोक पण खूप हेल्पफुल आहेत, मदत करणारे आहेत. मग ते वाईज आता तो अनुभव तर घेतले असेल. मी कॉल कुणाला केले ते आता पटकन कॉल केला, असं कधीतरी एक होतं ना आपल्यावर की नाही ह्या कॉल करायला. म्हणून गावाकडे केला पण कुणी पटकन रिसीव केला नाही. ह्या दोन्हीमध्ये तुला पटकन रिसीव कॉल केले लोक मुंबईचे. ओके, अजून एक प्रश्न आहे माझा तुझ्यासाठी. आता समजा तू एक फ्लॅट घेतला, मुंबईला राहिली, 10 दिवस तू एकटीच राहिली, फ्लॅटचं रेंट पण तू देते आणि तसंच सेम फ्लॅट घेतला, तू पुण्याला राहिली 10 दिवस आणि तशीच त्या पैशामध्ये तू 10 दिवस गावाला राहिली, बरोबर? तर तुझ्यासाठी सगळ्यात जास्त खर्चिक गोष्ट कुठे घडणार आहे? मुंबई, नो डाऊट इज गोइंग टू बी मुंबई. पहिली गोष्ट, जर मी गावी रेंटचं बघितलं की माझा बाकी काहीच खर्च नाही आहे. पूर्ण मुंबईमध्ये लिटरली घराच्या बाहेर पडा आणि तुम्ही 500 रुपये खर्च करता जस्ट बाय गोईंग समवेअर, डुईंग समथिंग, कमिंग बॅक. सो डेफिनेटली मुंबईला पूर्ण पैसे म्हणजे फार खर्च आहेत. मग तसंच तुझ्या गावाला गेलं 1 रुपया पण खर्च होणार नाही. लाईक नॉट 1 रुपया पण नाही, बट देन अंडर 100 लाईक आय एम शुअर लाईक होईल सगळं. लाईक असं 100 रुपयात बस. 100 रुपयात दिवस पण काढू शकता. यू कॅन ॲक्च्युअली हॅव फन. देर आर लाईक अ लॉट ऑफ थिंग्स. म्हणजे जास्त खर्चिक मुंबई आहे. भरपूर खर्च. ठीक आहे. ओके.